नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता जी सावी आहे ती सगळ्यांना मिठाई खाऊ घालत असते. ती इराजवळ जाते इराला मिठाई खाऊ घालायला. तर इरा म्हणते, बास मला नको आहे तुझी मिठाई, असा हात लावते. आणि आता जी सावी आहे ती आता लगेच दामिनीकडे जाते. दामिनी मॅडम तुम्ही तरी घ्या ना मिठाई. अहो खूप खूप मोठी खुशखबर आहे. दामिनी मिठाई घेत नाही. दया मामाकडे जाते. दया मामा मिठाई घेत नाही. धैर्य मिठाई घेतो. आणि आता लगेच दामिनी विचारते की कशाबद्दल मिठाई वाटते हे तर सांगशील का आता आम्हाला. तर आता लगेच सावी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का माझ्या पप्पांना मोठं रतन कोल्हापूर रत्न पुरस्कार भेटला आहे. त्यामुळं आता मी खूप खुश आहे माहिती आहे का. आणि माझे पप्पा आता सापडेल पण आम्हाला कुठं आहे. असं म्हणल्यावरती दामिनीच्या हातातला ग्लास पूर्ण खाली पडतो. आणि आता दामिनी खूप टेन्शनमध्ये येते. तिला असं वाटतं की हिला कळलं की काय, मीच त्यांना किडनॅप केलं आहे ते, असं ती विचार करते. तर आता जी सावी आहे ती म्हणते की काय झालं दामिनी मॅडम, तुमचं का थरथर कापतंय हात. अहो नक्की तुम्हाला काय होतंय मग, माझे पप्पा जिवंत आहे म्हणल्यावर. असं ती घाबरून जाते दामिनी. तर आता लगेच दामिनी आता सावीराच्या लग्नाची तयारी सुरू होती. त्यांची शॉपिंग सुरू होती आणि ते साड्यावाल्यांना घरी बोलवतात. साड्यावाले घरी येतात. सावी पण आता इराला साड्या घेण्यात मदत करते. कधी इराच्या अंगावर साडी टाकून बघते कोणती चांगली वाटते. तीनदा साडी दाखवते कोणती चांगली वाटते बघत असते. आणि तिकडून धैर्य येत असतो. धैर्य राग तिकडे बघतो सावीकडं आणि त्या इराकडं. तर आता लगेच सावी म्हणते, काय झालं धैर्य तुम्हाला. अहो कशाचा गम आहे एवढा, कशाचं टेन्शन आहे. अहो कशाचं दुसऱ्या लग्नाचं की सोडून जाते पहिली बायको याचं टेन्शन आहे तुम्हाला धैर्य, असं सावी विचारते. तर आता धैर्याला खूप टेन्शन येतं. कारण की त्याला आता सावीला डिवोर्स द्यायचा असतो आणि इरासोबत लग्न करायचं असतं. आणि आता पण त्याची इच्छा नसते तरी त्याला बळजबरी इरासोबत लग्न करावं लागतं. तर आता बघूया पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.